भाजप आणि शिवसेना युती संदर्भात चर्चेची पहिली फेरी अखेर आटोपलेली आहे। मुंबईत मंत्रालयाजवळ B7 या बंगल्यात ही चर्चेची पहिली फेरी पार पडली। या बैठकीमध्ये प्राथमिक चर्चा झाल्याचं शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी सांगितलेलं आहे, तर वरिष्ठ पातळीवर मंगळवारी चर्चेची दुसरी फेरी होईल असं भाजपच्या आशिष शेलार यांनी स्पष्ट केलेलं आहे। मुंबईसह 10 महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्यात, पण दोन्ही पक्षांसाठी मुंबई महापालिका कळीचा मुद्दा आहे। त्यामुळे तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना अशी दोन्ही पक्षांची अवस्था झाली आहे आणि त्यातूनच दोन्ही पक्षांची पहिली चर्चा पार पडली। या बैठकीमध्ये शिवसेनेच्या वतीनं अनिल परब, अनिल देसाई आणि रवींद्र मिर्लेकर सहभागी झाले होते, तर भाजपकडून आशिष शेलार, विनोद तावडे आणि प्रकाश मेहता चर्चा करत होते। बैठकीआधी भाजप मुंबईमध्ये 106 जागांची मागणी करणार, तर भाजपला फक्त 75 जागा देण्याची सेनेची तयारी असल्याचं बोललं जात होतं, पण यावर अंतिम निर्णय झालेला नाहीये। मुंबईत शिवसेना भाजपमधली पहिली बैठक संपलेली आहे। आज इथं आम्ही बसलो होतो। भाजपचे आशिष शेलार, विनोद तावडे आणि प्रकाश मेहता, आमच्यातर्फे मी, मिर्लेकरजी, ॲडव्होकेट अनिल परब, आणि पहिलंच हे असल्यामुळे अगदी प्राथमिक स्वरूपाची बोलणी झाली। मुंबईच्या या महानगरपालिकाच्या निवडणुकीच्या संदर्भात कशा रीतीनं पुढं जाणं यावर अगदी प्राथमिक म्हणजे बऱ्याचशा गोष्टी त्यात गेल्या काही वर्षांपासून असलेल्या युतीच्या संदर्भात कशा रीतीने आपण हे केलं वगैरे या गोष्टींचं होतं। या पुढच्या आता बोलणीच्या अगोदर काही गोष्टी ज्या आल्या त्यामध्ये वरिष्ठ नेत्यांची म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सुद्धा काही गोष्टींचं हे होतं, ते त्यांच्यामध्ये काही गोष्टींचं हे होऊन पुढच्या त्यांच्या मार्गदर्शनानुसार पुढची बोलण्यांची पुढची पायरी जी आहे ती त्यानुसार ठरेल। बाकी प्राथमिक स्वरूपाच्या चर्चेशिवाय बाकी उद्धव पुन्हा एकदा या निमित्ताने तुम्ही जे मुद्दे आज चर्चेला गेले त्या निमित्ताने एकत्र भेटतील असं आहे का? अर्थात उद्धव यांची बैठक होणार। पारदर्शी अजेंडा याबाबत आज काही चर्चा झाली का? भाजपाने स्पष्ट केलं पारदर्शी वगैरे हे जे तुम्ही म्हणताय अशा प्रकारचं कुठचं नव्हतं। ह्या युतीच्या बैठकीमध्ये जागा वाटप, कशा रीतीनं निवडणुकीला सामोरं जायचं या संदर्भातलं महत्त्वाचं हे होतं आणि त्या बाबतीमध्ये प्राथमिक स्वरूपाची चर्चा झाली। प्रस्ताव काय देण्यात आला आणि काय तुम्हाला मिळालेलं आहे? सर, आकड्यांबद्दल काय बोलणं झालं का? जागांचा प्रस्ताव सर्वसाधारण चर्चा, प्राथमिक स्वरूपाची चर्चा झाली। बाकीच्या ज्या गोष्टी आहेत या क्रमाक्रमानं आपल्यासमोर आम्ही ठेवू। 2012च्या आधारावर न होता 2014च्या आधारावर होणार त्यांचे वॉर्ड जास्त अशा स्वरूपाची काही चर्चा झाली का? जसं अनिल देसाईजींनी सांगितलं, शिवसेनेकडून सन्माननीय अनिल देसाईजी, आमदार सन्माननीय अनिल परबजी आणि आमचे रवींद्र मिर्लेकर साहेब, भारतीय जनता पक्षाकडून रावसाहेब दानवेजी पाटील, प्रदेशाचे अध्यक्ष विनोद तावडेजी, प्रकाश मेहताजी आणि मी अतिशय खेळीमेळीत आम्ही सगळ्यांनी प्राथमिक स्वरूपावरच्या काही गोष्टींची चर्चा केली। काही गोष्टी या वरिष्ठ स्तरावरच चर्चेला गेल्या तर त्यांचं मार्गदर्शन मिळूनच पुढे गेलं पाहिजे अशा स्वरूपाच्या गोष्टींवर वरिष्ठ स्तरावर काही बोलणी उद्या होऊ शकतात आणि मग उद्या दोन्ही पक्षांचे वरिष्ठ सन्माननीय उद्धव ठाकरेजी किंवा मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी हे जसं मार्गदर्शन करतील त्या पद्धतीने उद्यापासून पुन्हा दुसऱ्या फेरीची चर्चा सुरू होईल। आज तरी 21 तारखेपर्यंत या सर्व चर्चा या एकत्रित स्वरूपात सामोपचाराकडे नेऊन निवडणुकांना समोर गेलं पाहिजे असे 21 तारखेच्या पद्धतीची डेडलाईन ही आम्ही आपापसात प्रस्तावित केली आहे। बरोबरीने राज्यस्तरावरचे निर्णय राज्यस्तरावरच्या स्थानिक